पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी. दिलीप वळसे पाटील फक्त तालुक्याचे मंत्री. पार्थदादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा, यावेळेस तरी तिकडे निवडून आणा, मग बाकीच्या गप्पा मारू. दादा, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा, एक काम. इकडचे आमदार म्हणले की वळसे पाटलांनी आम्हाला कधीच काय मदत केली नाही. कायम तक्रार होती दिलीप मोहिते अण्णांची. मी स्वतः 10 वेळा ऐकलेली आहे. जयंत पाटलांनी सुद्धा अनेक वेळा त्यांची तक्रार ऐकलेली असेल की दिलीप वळसे पाटील फक्त तालुक्याचे मंत्री आहेत. ती शेजारी अशोक पवारांना मदत करत नाही, दिलीप मोहित्यांना मदत करत नाही. मदत करतात कोणाला हा प्रश्न आहे खरा. कमी बोलतात. त्यांच्याशी आपण चर्चा करायला गेलो की कळतच नाही त्यांच्या डोक्यात काय चाललंय, असं दिलीप मोहिते म्हणतात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल. दिलीप अण्णा मोहित्यांना माझा सवाल आहे, अण्णा तुम्ही मोठे आहात, तुम्ही म्हणत होता मी ज्येष्ठ आहे, मला मंत्रीपद मिळालं नाही. आता कसं काय गप बसला अण्णा तुम्ही? आता परत दिलीप वळसे पाटलांनाच केलं ना. तुम्ही का नाही आग्रह धरला? विकासाच्या गप्पा मारायच्या, मला त्यांना जाहीर प्रश्न विचारायचा. विकासाची व्याख्या सांगा तुमची नेमकी काय, कशाला विकास म्हणतात, याची जर व्याख्या तुम्ही सांगू शकला तर मग आम्हाला कळेल तुम्हाला कोणता विकास करायचा आहे. पण शाळेतली मुलं सुद्धा म्हणतात, ज्यांना कधी ईडी माहित नव्हती, सीबीआय माहित नव्हतं, ही लहान मुलं, कॉलेजची मुलं सुद्धा इथं मुली हसतायत. ईडी मानल्यावर मुली हसल्या तिथल्या. ईडीला घाबरून जेलमध्ये जावं लागेल या भीतीपोटी ही लोक तिकडे गेली आणि आज पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न करतात. बापांनी केलेली गोष्ट अशी विसरायची नसते, ती आपली शिकवण नाही. या पुणे जिल्ह्याचा इतिहास, पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहिला तर मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्यावर आपल्याला कळतो. मी आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा करून आलो. 800 किलोमीटर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालून आलो. तिकडची लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं आहे, तिकडे शरद पवार आहेत. खरं सांगतो तुम्हाला, आतली गावं फिरून या तिकडे. 20 वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे विदर्भाच्या, 20 वर्षांनी. त्यांना आपल्या बरोबरीत यायला 20 वर्ष लागतील अजून. हे केवळ कोणामुळे झालं? पुणे जिल्ह्यामध्ये हे पश्चिम पट्ट्यामध्ये जी धरणं आहेत, 11 का 13 धरणं आहेत. कुणी बांधली धरणं? ही भाजपानी बांधली का? एखादं धरण भाजपनी बांधलंय का कुठं? 13 MIDC आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. कुणी MIDC आणल्या? या भारतीय जनता पार्टीने एखादी MIDC आणली का? एक MIDC दाखवा. परवा अजितदादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही. दादा, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा, एक काम, एकच काम दाखवा. अरे त्या विदर्भातले शेतकरी रडतोय, त्यांच्या डोळ्याला अश्रू येत आहेत. ऑस्ट्रेलियातनं कापूस आयात केला. इथल्या शेतकऱ्यांच्या कापसाला 15 वर्षापूर्वी जो बाजार मिळत होता तोच बाजार आता आहे तिथल्या कापसाला. 15 वर्षापूर्वी सोयाबीनला जो बाजार मिळत होता तोच बाजार आता सोयाबीनला आहे. आमच्या कांद्याचं तर विचारूच नका. पवार साहेब आमचे कृषी मंत्री असताना कांदा निर्यात व्हायचा, साखर निर्यात व्हायची, तांदूळ निर्यात व्हायचा, गहू निर्यात व्हायचा. अन्नधान्यामध्ये देश स्वयंपूर्ण केला पवार साहेबांनी. आणि आज नरेंद्र मोदी म्हणतात 80 कोटी लोकांना आम्ही आता रेशनवर देतो. कुठल्याच मालाची निर्यात नाही. कांद्याचं वाटोळं करून टाकलं, 40% त्याच्यावर टॅक्स लावला, निर्यात करताच येत नाही तुम्हाला. दुधाचे भाव पाडले, कुठलाही शेतीमाल निर्यात होत नाही. सांगावं अजितदादांनी आम्हाला कोणता शेतीमाल निर्यात होतोय. परवा इथेनॉलवरच निर्मितीवर बंदी आणली होती. सगळे वरडले आणि मग ती पुन्हा बंदी उठवली. अशा अनेक गोष्टी आहेत. शेवटची गोष्ट सांगतो की आपले खासदार जे आहेत अमोल कोल्हे, हे संसद रत्न आहेत. संसद रत्न. भारतीय जनता पार्टीचा एक महाराष्ट्रातला खासदार दाखवा संसद रत्न झालेला. पण आपल्या राष्ट्रवादीचे 2च खासदार आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे 7 वेळा संसद रत्न झाल्या, 2 वेळा महासंसद रत्न झाल्या. आणि डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले. 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. सोपी गोष्ट नाही. आमची कॉलर टाईट होते. आमचा खासदार संसद गाजवतोय. अजितदादांनी सांगितलं की कसं निवडून येतो बघतो. माझं अजितदादांना मी मागाशी मंचरमध्ये पण सांगितलंय, जर आमच्या अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तर तुमचा फिक्स झालाच नाही, तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून, दिलीप वळसे पाटील साहेबांना तुम्ही उभं करा.
तुम्ही म्हणालेत ना की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना, बघू द्या काय होतंय. कुणाचा गाडा 11 सेकंदाचा ते बघू. दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी. हाय का हिंमत, बघू द्या, लढाच. आणि पार्थदादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही. पार्थदादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारू. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही वट आहे ना, सोडवा ना प्रश्न. आमच्या 20,000 मुली गायब आहेत, सोडवा ना दादा प्रश्न. साक्षी मलिक आमची पैलवान कुस्तीपटू, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायला पाठवणार रुपाली चाकणकरांना. बघू डोळ्यातले अश्रू पुसतात का त्या साक्षी मलिकच्या. असे अनेक प्रश्न आहेत. 4.5 लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल आहे. दर 1 तासाला 19 बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये. आणि देशाचा विकास केला. पुलवामा घडवला, शेतकरी मारला, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली. देशावरचं कर्ज 2014ला 54,000 कोटी होतं, आता 2,05,000 कोटी आहे. कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत. आमचे बुरे दिन बरे होते.